सावली मॅडम, हे आहे पुढल्या आठवड्याचं ट्रॅव्हलिंग प्लॅन, म्हणजे पूर्ण नियोजित दौरा. आणि या आठवड्याचं काय काय करायचं याची पण पूर्ण यादी मी दिलेली आहे. तुम्हाला वनौषधी पुरवणाऱ्या गावाचा दौरा करायचा आहे. क्वालिटी कंट्रोल टीम बरोबर आपली मीटिंग आहे आणि पर्यावरण मंडळाबरोबर तुम्हाला बोलायचं आहे. आणि हो, 1-2 बचत गट आहे, ते तुमच्याशी बोलणार आहे. तर त्याचे मी वेळ आणि तारखा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि ऑफिसमधलं प्रेझेंटेशन आहे, त्यावर काम सुरू आहे. तुम्हाला फक्त फॉलोअप घ्यायचं आहे. अरे देवा, एवढं काम असतं? एवढ्या कामात तर मी अडकून जाईन. मला रियाज करायला कसा वेळ मिळेल? माईंना काय उत्तर देऊ? आणि रियाज टाळायचा नसेल तर या कामातून पळवाटा काढायला पाहिजे. आणि ते पळवाट काढत बसले ना तर सारंग सरांना शंका येईल. विठ्ठला, काहीतरी मार्ग दाखव. सारंग दादा, बोल. तू मला आठवण करसं बोलला होतास. हा, ते मेहता अँड सनचं ते ऑडिट रिपोर्ट घेऊन यायचं बोलला होतास ना? ते मी घेऊन आलोय. हा, तुला दिले पण. हा, आणि तू अकाउंटंटला पण दिलेत ते. हा, हा ना. मग काय? नाही, अजून काहीतरी तू सांगणार होतास. तुला असं वाटत नाही की हल्ली तू जरा अचानकपणे खूपच काम करायला लागलायस? पगार एकाच माणसाचा देणार आहे मी तुला. असं काही नाही. ते तू सांगणार होता ना, ते किरणकडे जा आणि पेपर घेऊन ये. मी किरणकडून तुला काहीही आणायला सांगणार नव्हतो. नक्की? 100%. मग आता आणू? अरे पण आणायचंच नाही तर कशाला जाशील? ठीक आहे. अहो, काय करताय तुम्ही? काम करतोय सावली. ऐकून घ्या माझं. बबलू दादा आले होते ना तुमच्याकडे. त्यांनी 2 वेळा विचारलं, किरणकडे तुमचं काही काम आहे का? हा, मग मला तेच कळत नाही का बोलतोय तो. सारंग सर, तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवता, एवढीशी गोष्ट नाही कळत तुम्हाला? अहो, त्या दोघांमध्ये भांडणं झाली आहेत आणि किरण बबलू दादांशी बोलत नाहीये. त्यांना निमित्त हवंय किरणशी बोलायला, म्हणून तुमच्याकडे काहीतरी विचारायला आले होते. काही काम नसेल तरी सांगा ना तुम्ही. बिचारे, मला खूप वाईट वाटतंय त्यांच्यासाठी. सावली, तुला सगळ्यांच्या मनातलं कळतं, माझ्या मनातलं का नाही कळत ग? ऑफिसमध्ये आहोत आपण. तो पण ऑफिसमध्येच आहे ना. अहो 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 साहेब. तुला कसं कळलं तुला साहेब बोललो मी? किरणकडे जा आणि कालच्या मीटिंग्सचे ते पेपर्स घेऊन ये. बघितलंस वहिनी, बघितलंस का? सारखा विसरतो. हेच सांगणार होतास तू मला. मी विसरतोय. कॅन्सल करू? आत्ताच गेलो तो. थँक्यू. ऑफिसमध्ये आपण काम करायला येतो की रोमॅन्स करायला तेच कळत नाही. काम चाललंय, काम करा. मी कामच करत होतो ना. तिलोत्तमा, हे पेपर्स बघितलेत का तुम्ही? अगं पेपर सोड ग. तुला जगातलं 9वं आश्चर्य बघायचं आहे का? 8वं पण नाही, डायरेक्ट 9वं. हा, कारण हे 9वं आश्चर्य 8व्याच्या वरचढ आहे. काय झालं ते तरी सांगा. आपल्या घरामध्ये ब्युटी क्वीन ऐश्वर्या मेहेंदळे स्वतः जातीने झाडू मारतात. यात कसलं आलंय आश्चर्य? मारत असेल झाडू. नाही, आश्चर्य त्याच्या पुढे आहे. काय? ती मला म्हणाली, बाबा तुम्ही चहा घेणार का? माझ्या पाया पडली, मला सुप्रभात म्हणाली. त्यावर म्हणाली, बाबा तुम्ही ब्रेकफास्ट करणार का? नाही, तुम्ही औषधं घेतली आहेत का? नसेल तर मी आणते. एवढं सगळं केलं तिने, माझा विश्वासच बसेल. मग तिची ना फजिती करायची. तिला सांगायचं, हो जा बनव, जा चहा बनवून आण. मग बघायचं काय करते ते. नाही नको, ती रिस्क कोण घेणार? तिने खरंच चहा करून आणला तर माझ्या तोंडची चव जायची. नाही, मी तुम्हाला सांगते, आता काही दिवस हे सगळं करणार ती. ही सगळी नाटकं आहेत तिची. कारण तिला दाखवायचंय ना की ती खूप चांगली आहे. पण या सगळ्या गोष्टींना मी भुलणार नाही. ठीक आहे, नको बोलूस, पण माझ्याबरोबर चल जरा आणि गंमत तर बघ तिची. काय बघायचं त्यात? तिला काय हवंय माहितीये? की मी हे सगळं बघावं. मी बघितलं की मला वाईट वाटेल, मला असं वाटेल की ती आता सुधारतीये. पण नाही, मी तिच्याकडे दुर्लक्ष करणार. अनुल्लेखानं मारणं ह्याला म्हणतात.
नाही बरोबरच आहे. दुर्लक्ष कर, अनुल्लेखानी मार, पण आता प्लीज माझ्याबरोबर चल ना. लहान आहात का तुम्ही? अगं हो लहानच आहे. चल 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 गंमत बघूया तिची. चल चल. हे बघ तारा, तिथे युरोपमध्ये ना इतके हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ना, बघ काय कमाल फोटो झालेत ना. आणि तारा तिकडचं म्युझिक म्हणजे कमाल. म्हणजे तुला माहितीये का, आपलं जेवढं क्लासिकल म्युझिक विस्तारलेलं आहे ना, तितकंच तिथे गावागावात म्युझिक आहे. कमाल आहे आणि तिकडचं म्युझिक. चांगलंय, पण सोहम ऐक ना, आपण फिरायला जाऊयात ना. तू आलायस युरोप फिरून, मी इथे होते घरात बसून. हा अगं पण मी काय मनाने गेलो होतो का तारा? त्या शिवानी मॅमनेच मला पाठवलेलं ना युरोपला. ती शिवानी मॅम माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच अख्खं खुळ झालं. काय ते म्हणे ऑफिसमध्ये गेम्स इंट्रोड्यूस केले. आणि तुला माहिती आहे ना तारा, मला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आधीपासून इंटरेस्ट होता. ते होतंच माझ्या डोक्यात. तिने माझी नस पकडली आणि पाठवून दिलं मला युरोपला. आणि मी इथे नसताना घरात काय काय झालं ना, हे तुम्हाला सांगितलंच. त्या शिवानी मॅम काय, शिवानीच म्हणायला हवं मी तिला. तुला माहितीये का, सारंग दादाच्या जवळ जायला पण तिने माझाच वापर केला. तारा, तिचा मूळ हेतूच वेगळा होता. तिचे खायचे दात वेगळे होते आणि दाखवायचे दात वेगळे होते. खरंच ऍक्च्युली ना, तिला सारंगशी लग्न करून यायचं होतं या घरात. परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं रे तिने. पण फायनली तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. तारा, पण तुला खरं सांगू का, सारंग दादाला या सगळ्याचा खूप त्रास झाला असणार का? कारण हे कोर्ट केस, पोलीस केस, मेंटली ना त्याने खूप प्रेशर घेतलं असणार या सगळ्याचं. मला माहिती आहे ना, मला सगळी आयडिया आहे त्याची. आणि तो आदित्य दादा होता ना, तो पण अडकला होता या केसमध्ये. पण सरते शेवटी सगळं चांगलं झालं. म्हणतात ना, अंध भला तो सब भला. तर मी तुला खरं सांगू का, मला अजून एका गोष्टीचा खूप आनंद होतोय. कोणत्या रे? राजकुमार दादा फायनली घरी आला. हा म्हणजे चांगलंच झालं ते. पण अरे तो समोर आला ना की मला आता पण भीती वाटते त्याची. तो जेव्हा चोरी करायला आला होता तेव्हा मी एकटीच होते ना घरी. आणि मग तू बघितलं होतंस मला कसा त्रास झाला होता ते. हो हो हो, मला माहिती आहे. पण नंतर तुला सॉरी म्हणाला ना, मग झालं तर. हो, पण ते इतक्या इझिली नाही विसरता येणार. मला माहिती आहे. बरं मी काय म्हणतो, तुझे सिंगिंगचे शोज कसे चालू आहेत? काय सिंगिंग काय तू गाण्याचंच का बोलत बसलायस? तू विषय नको चेंज करूस. मी तुला काय म्हटलं की मला बाहेर फिरायला कधी नेतोयस? हा चल ना कुठेतरी घेऊन मला बाहेर. अगं तारा 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 डार्लिंग, मी आत्ताच आलोय ना. मी एवढं ट्रॅव्हल करत होतो एवढे महिने. तर मला पण वाटतं यार घरच्यांबरोबर टाइम स्पेंड करावा असा. आणि आता ना मला ना थोडा वेळ घरीच थांबायचंय. मला नाही जायचंय कुठे. प्लीज मला समजून घे. आणि मी नाही म्हणत नाहीये तुला, आपण जाऊ ना थोड्या दिवसांनी बाहेर, पण आता नको प्लीज. बरं मी काय म्हणतो, मी ना तुझ्यासाठी नवीन ट्यून्स रेकॉर्ड केलेत. आपण ना काय करायचं माहितीये का, या ट्यून्स रेकॉर्ड करायच्या आणि मस्त आपल्या लेबलवर पोस्ट करायच्या. तू आत्ता जेवढी मोठी सिंगर आहेस ना, त्यापेक्षा मोठी सिंगर होशील तू. आणि आपण काय करायचं माहितीये का,